व्हिडिओ चालू नाही का? तरी पूर्णतः टॅपिंग करायचं आहे. त्यानंतर मानेचं टॅपिंग आहे. हे टॅपिंग झालं, जिथं जिथं जॉईंट आहे तिथं तिथं टॅपिंग झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. अगदी पूर्ण शरीराचं जरी तुम्हाला जमलं नाही तरी जिथं जिथं जॉईंट्स आहेत त्या जॉईंटच्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, तर त्या ठिकाणी टॅपिंग होणं गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी सगळी तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी देखील टॅपिंग खूप महत्त्वाचं आहे. त्याचसाठी जे आहे ते आपण कडं घालतो आणि लेडीज जे असतात ते बांगड्या घालतात. का तर हा जो पॉईंट आहे तो सूर्यप्रकाशात डायरेक्ट येता नाही, हा पॉईंट सूर्यप्रकाशात येता कामा नाही. तर त्यासाठीच आपण काय करत असतो, पुरुष लोक कडं घालतात आणि बायका जे असतात ते काय करतात, बांगड्या घालतात. हा पॉईंट जो आहे तो डायरेक्ट सूर्यप्रकाशात येतो, त्यामुळे ह्याचं देखील टॅपिंग तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा, हा दोन्ही साईडला. त्यानंतर महत्त्वाचा जो एक पॉईंट असतो तो ह्या ठिकाणी. सगळे आपले पेरिकार्डियमचे जे पॉईंट आहेत, महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते इथं आहेत. आता मध्यंतरीच कोरियामध्ये एक किस्सा घडला होता की पिक्चरला एक जण गेले होते आणि त्याचा एकदम हार्ट अटॅक आला, त्याला खूप त्रास झाला. त्यावेळेस एक ॲक्युप्रेशर तज्ज्ञ त्याच्या शेजारी बसला होता, तर त्यांनी इथे जोरात काय केलं, टॅपिंग करायला चालू केलं. जसं टॅपिंग करायला त्यांनी चालू केलं तसं काय झालं, त्याचं एकदम कार्बन डायऑक्साईड सगळं बाहेर मिळालं, हृदयाला त्याला ऑक्सिजन मिळालं आणि त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला. एक छोटीशी आपली कृती आपण कुणाच तरी जीव वाचवू शकतो. तर हे टॅपिंग खूप महत्त्वाचे आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट कुठे लक्षात घ्या. हा जो जॉईंट आहे इथला जॉईंट, त्यानंतर हा मधला जॉईंट आणि नंतर हे तीन महत्त्वाचे आहेत. तसंच सेम या हाताला आणि या हाताला आपल्याला करायचं. तुम्ही बघत असाल तृतीयपंथी लोक कधीच दवाखान्यात बघितलेत का नाही बघितलेत का, तर ते टाळ्या वाजवतात. तर टॅपिंग जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर जर व्यवस्थित राहिलं आपलं, तर शरीर सुदृढ राहणार, तुम्हाला कुठल्या दवाखान्याची गरज पडणार नाही. मात्र ही रोजच्या रोज करण्याची कृती नाही. एकच दिवस केलं, तूप खाल्लं की लगेच रूप येणार आहे का, तर तसं नाही. रोजच्या रोज करण्याची कृती, जसं तुम्ही योगा करताय, प्राणायाम करताय, त्याचबरोबर ह्याचे एक 5-10 मिनटं तुम्ही जर केलेत, तुमच्या शरीरासाठी दिले, तर ते खूप चांगल्या रीतीने होईल. त्याच्यामध्ये टॅपिंग आज कोणी कुणाला शाबासकी देत नसतं, त्यामुळे आपणच आपल्याला शाबासकी द्यायची आहे. तर त्यासाठी महत्त्वाचा पॉईंट, जेव्हा तुम्ही या पाठीवरून हात किंवा गाईच्या पाठीवरून हात फिरवा, तुम्हाला किती फील होईल. आता बाहेरच्या देशात जर तुम्ही बघितलं तर की पुढं जाऊन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं वाढतंय की ह्या सगळ्या गोष्टी, माया, ममता, प्रेम ज्याला म्हणतो, ते सगळं लोप पावत चाललंय. अगोदर आजीचा स्पर्श असेल, काकांचा असेल, काकू असेल, आपल्या घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असेल त्यांच्या पाया पडणं म्हणा, त्यांचा स्पर्श म्हणा, त्या स्पर्शापासून आपण अनिभिन्न होत चालू आहेत आणि त्याची फार मोठी किंमत देखील आपण चुकवत आहोत. आता स्वित्झर्लंडमध्ये गेले किंवा अनेक देशामध्ये चालू झालंय की काऊ कडलिंग हा प्रकार आहे की गाईला मिठी मारायची, त्यासाठी पैसे मोजावे लागतात. तसं आहे. किंवा एक आजी आहे आणि ती मायाने स्पर्श करते, तर त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात. तर अशी स्थिती येऊ नये, तर आपण देखील आपल्या म्हणजे जी पुढची पिढी आहे त्यांना थोडंसं केवळ नुसतं मोबाईल, कम्प्युटर हे तर शिकवा गरजेचं, काळाची गरज आहे. पण त्याचबरोबर जी आपली संस्कृती आहे त्याचा लोप पाहू नये. आणि पुढे जाऊन हा जो निसर्ग आहे, निसर्गात आपल्याला जे दिलेलं आहे त्या निसर्गाचा समतोल जो आहे तो अजिबात ढळू देऊ नका. निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि देत असतं. कोरोनामध्ये देखील बघितलं की एक छोटीशी त्याच्यामुळे आपण सगळ्या घरात बसून होतो, तर त्याच्यासाठी आपला ब्रिदिंग एक्सरसाइज करणं देखील गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अनेक लोकांना मानदुखी, खांदेदुखी हा प्रॉब्लेम असतो, तर त्याच्यासाठी एक एक्सरसाइज तुम्हाला दाखवतो. दोन्ही पायामध्ये समान अंतर घ्या, हे हात सरळ ठेवा समोर, मोठी घट्ट, आणि फक्त काय करायचं आपल्याला, हा वर हा खाली, अशा रीतीने करायचंय. किमान 100 ते 200 वेळा जेव्हा तुम्ही करता तेव्हा बऱ्याच जणांना काय असतं की हात वर जात नसतो, असे अनेक प्रॉब्लेम्स घेऊन लोक येत असतात. तर हे छोट्या छोट्या कृती आहेत. प्रत्येकच ह्याच्यासाठी तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाहीये. आपल्या छोट्या छोट्या कृतीने देखील आपण घरच्या घरी देखील दुरुस्त होऊ शकतो. म्हणूनच आपण एक सदर चालू केलं, तर आपलं आरोग्य आपल्या हातात, रेडिओ भूमीला सदर चालू केलं होतं. सकाळी 7 ते 7:05 या दरम्यान आपण लिमाई निसर्गोपचार केंद्रामार्फत मोफत माहिती दिली होतो. आता देखील आज शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस आपण मोफत आरोग्य तपासणी ठेवलेली आहेत. शोभानगर 7 रस्ता बिग बाजार येईल, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. तुमची नाडी तपासून वात आहे, पित्त आहे का कफ आहे ह्यानुसार जर तुम्ही तुमचं जीवन जगलात तर तुम्हाला त्रास होणार नाही. तर त्याची तपासणी देखील मोफत आपण आज आणि उद्या 2 दिवस ठेवलेली आहे, 2 ते 3 दिवस. तर त्याचा देखील आपण लाभ घ्यावा ही विनंती. त्याचबरोबर
आपल्याला काय करायचं आहे की आपण बऱ्याच वेळेस काय होतं की थकवा येतो आपल्याला खूप, तर थकवा येतो त्यावेळेस काय करायचं, सगळे महत्त्वाचे पॉईंट येत आहेत आपल्या ह्या ठिकाणी. तर हा असा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने करायचं आपल्याला. तुम्ही असं जेव्हा कराल तेव्हा बघा तुम्ही रिचार्ज होता. तुम्ही तो महेश कोठारेचा पिक्चर बघितला असाल बघा, डॅमेट म्हणतो बघा, तो जोरात असं हे करतो. तर तशा पद्धतीने आपल्याला स्वतःला सतत आपल्याला रिचार्ज ठेवायचा आहे. त्याचबरोबर आज एक नवीन मी चालू केलेला आहे की मलेशिया आणि जपानमध्ये घ्यावा किंवा ब्राझीलमध्ये चुंबक चिकित्सा फार महत्त्वाची आहे. आज कमीत कमी आता गेल्या 15 दिवसामध्ये 2 व्हीलचेअरवरचे पेशंट आपण दुरुस्त केलेत या चुंबकाद्वारे आणि ॲक्युप्रेशरद्वारे, की जे व्हीलचेअरवर आहेत 7 ते 8 वर्ष, पण आज व्हीलचेअर त्यांची बंद झाली आहे. आणि आपण नुसतं सांगत नाही तर त्याचे आफ्टर आणि बिफोर दोन्ही त्याचे व्हिडिओ पण ठेवलेत. तर अशा अनेक ह्याच्यामध्ये औषधापासून, तुम्हाला औषध आणि गोळ्यापासून जर सुटका पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही निमय निसर्ग उपचार केंद्राला तुम्ही संपर्क साधा आणि आपल्या औषध गोळ्या ज्या आहेत त्या पूर्णतः बंद करा. आणि ड्रगलेस थेरपी म्हणजे काय हे एकदा नक्की तुम्ही वेळात वेळ काढून या, त्याचे तुम्हाला कुठलेही चार्जेस पडणार नाही. तिथं येऊन तुम्ही शिका. आपलं मेन म्हणजे ध्येयच आहे निमय निसर्ग उपचार की आजारीच पडू नये कोणी, आजारी पडल्यावर तर नाही पण आजारीच पडू नये यासाठी आम्ही कार्य करतोय. तर ते ह्या कार्यासाठीच आता या रविवारी मला सांगायला आनंद होतो की ह्याच कामासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळतोय. या रविवारी पुण्याला जातोय मी. तर असेच अजून विद्यार्थी देखील घडावेत, आपल्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर निश्चितपणे मी त्यांना देखील शिकवेन की मला अनेक विद्यार्थी घडवून त्याच्यातून अजून मला जास्तीत जास्त हे कार्य पुढे न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी अनेक असे व्हॉलेंटिअरची देखील गरज लागणार आहे. तर आपण देखील तसंच खरोखर जर कोणाची इच्छा असेल मनापासून तर त्यांनी देखील या ह्याच्यामध्ये सामील व्हावं असं मी ह्या प्रकारे विनंती करेन. त्याचबरोबर आता मी तुम्हाला चुंबकाची माहिती तर देण्या अगोदर तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट दाखवतो. आपल्या जर पेन असतील शरीरामध्ये, कुठलेही अंग दुखत असेल, डोकं दुखत असेल, तर त्यासाठी एक पेन किलर पॉईंट आहे इथं. बरोबर इथून गेलात की ह्या ठिकाणी एक खड्डा पडतो बघा प्रत्येक जण इथे. हो, या ठिकाणी खड्डा पडतो. शरीरामध्ये आपल्या पोकळी असते प्रत्येक ठिकाणी, त्या पोकळीमध्ये वात शिरलेला असतो. तो वात आपल्याला काढण्याचंच काम करत असतं. पेन किलर तेच करत असते. पण पेन किलर पेक्षा आपल्याला हे सहजासहजी निसर्गरित्या आपल्याला उपलब्ध आहे त्या गोष्टीचा आपण वापर करावा. ही प्रेस करण्याची पद्धत कशी, हा अंगठा घ्यायचा आहे, ह्यामध्ये ठेवायचा आहे बघा. हे मी कशा पद्धतीने ठेवली बरोबर म्हणजे तुमचं येईल बरोबर. हा खड्डा इथे या ठिकाणी, या ठिकाणी घेऊन तुम्ही काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं. असं 3 वेळेस करायचं आहे तुम्हाला. आणि तुम्ही हे सरळ ठेवू शकता किंवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवू पण शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डोकेदुखीमध्ये निश्चितच तुम्हाला आराम पडलेला दिसेल. त्याचबरोबर बऱ्याच जणांना सर्दी असते, बऱ्याच वेळेस कफ होतो, सर्दी असतो, ते सगळे सायनसचे पॉईंट आहेत ते इथे पुढे आपल्या ह्या ठिकाणी आपले सगळे जे सायनसचे पॉईंट आहेत. तर त्याच्यामध्ये एक गोल रिंग देखील मिळते. त्या रिंगने तुम्ही प्रत्येक बोटाचा आपला फिंगर मसाज देखील तुम्ही केलात किंवा अशा पद्धतीने देखील मसाज केलात तरी तुम्हाला खूप चांगल्या रीतीने तुम्हाला त्याच्यामध्ये आराम पडलेला दिसेल. हा कफ असेल, सर्दी असेल त्याच्यामध्ये. आणि या ठिकाणी हा एक बऱ्याच जणांना सर्दी कफ ताप आणि खोकला येत असतो. तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो. हा एवढाच भाग आहे, इथून इथे आपला प्रतिकार शक्तीचा पॉईंट असतो महत्त्वाचा. हा प्रतिकार शक्तीचा पॉईंट असतो. रात्री जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळेस तेल लावायचं फक्त थोडंसं खोबरेल तेल, आणि हा जो अंगठा आहे तो फक्त वर न्यायचा आहे आपल्याला अशा रीतीने वरच्या साईडला इथपर्यंतच बरं का, ही कटलंय नाही, इथपर्यंतच अशा रीतीने आपल्याला करायचंय. फक्त ही कृती करत असताना आपल्याला काय करायचंय की पाणी प्यायचं नाहीये बरं का. सगळ्यात महत्वाची सूचना, लक्षात आहे इकडे सर मॅडम प्लीज. पाणी फक्त आपल्याला प्यायचं नाही. पाणी पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, पाणी प्रथमतः पिऊन घ्यायचंय आणि नंतर ही कृती करायची. ही कृती झाल्यानंतर पाणी फक्त प्यायचं नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे 100% आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्दी ताप खोकला होणार नाही. तुमची ब्रिदिंग कॅपॅसिटी वाढते, प्रतिकारशक्ती वाढते, जेणेकरून आता अनेक समस्या होत आहेत. आपण कोरोनामध्ये बघितलं असेल की आपली प्रतिकारशक्ती कमी पडत असते. तर तो प्रतिकारशक्ती वाढवणारा पॉईंट आहे. तर तो तुम्ही जर प्रेस व्यवस्थितरित्या केलात आणि फक्त करताना ते जे रक्त आहे ते हृदयाकडे गेलं पाहिजे, म्हणून तो जो अंगठा आहे तो खाली न घेता वरच्या साईडला आपल्याला घ्यायचा आहे. त्या पद्धतीने करायचं. अजून एकदा दाखवतो, कोणी बघितलं नसेल तर. नाही, रात्री झोपतानाच फक्त. इतर वेळेस फक्त हा पॉईंट प्रेस करू शकता तुम्ही, त्याला बंधन नाही.
ते 2 ते 3 दिवसातनं 2-3 वेळा करू शकता. मात्र सर्दी त्या खोकल्यासाठी तुम्हाला जर करायचं असेल, म्हणजे ज्यांना वारंवार इथून ही लाईट हां ही अशा रीतीने मसाज करायचा आहे. तर त्याच्यामध्ये तर आता आपण ॲक्युप्रेशर विषयी तर माहिती घेतच असतो, पण चुंबक चिकित्सा जी आहे ती खूप एक प्राचीन चिकित्सा आहे. तर त्याच्यामध्ये ब्राझीलची जी एक राणी होती ती म्हणजे 60-65 वयापर्यंत लढत होती, तरी देखील ती जेव्हा लढायला जायची तर ती 25 ते 30चीच दिसायची. त्याचं कारण होतं की ती रोज चुंबक पाणी प्यायची आणि आपल्या ललाटी चुंबक लावायची. एक चुंबकाचा अशी एक चुंबक लावायची आणि असं बँड बांधायची पाठीमागे आणि ती लढायला उतरायची. तर अनेक सैन्याला ती गारद करत होती. तर त्याच्यामध्ये तिच्यामध्ये जी ताकद होती ती चुंबकीय ताकद होती. जो आपण आता मागच्या वेळेस आपण जो बघितला की जो चुंबकीय तिचा ट्रॅक बघितला तुम्ही, ॲक्युप्रेशर जो ट्रॅक बघितला त्यातनं पण काय मिळते तुम्हाला मॅग्नेटिक एनर्जीच मिळते. तिथं देखील आपण जो ट्रॅक बघितला त्याच्यातनं आपल्याला काय मिळते, एनर्जीच मिळते, मॅग्नेटिक एनर्जी मिळते. तर ह्यामध्ये जे आहे चुंबक चिकित्सा ह्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला रात्री भरून ठेवता त्यावेळेस काय करायचं 12 तासापर्यंत हे पाणी भरून ठेवायचं. सकाळी हे दोन्ही पाणी जे आहे ते मिक्स करायचंय आणि ते प्यायचंय. ते पिल्यानंतर तुम्ही 24 तासामध्ये तुमचं रक्ताभिसरण व्यवस्थित राहील, तुम्ही फ्रेश राहाल, एनर्जेटिक राहाल. तसेच हे पाणी जेव्हा तुम्ही डोळ्यावर मारून घेताल तर त्यावेळेस तुमचा जो डोळ्याचा चष्म्याचा नंबर आहे सध्या तो तुमचा हळूहळू तुम्हाला कमी झाल्यास दिसेल. आणि हे आपण नुसतं म्हणजे तुम्हाला असं सांगतोय असं नाही, तर याचे आपण गेले अनेक वर्ष झाले प्रयोग करतोय आणि त्याद्वारे त्या पेशंटला मिळालेले रिझल्ट देखील आपल्याकडे आहेत. तर ह्या पाणी जेव्हा तुम्ही केसावर मारताल तर त्यावेळेस तुमचे जे झालेले केस पांढरे आहेत तेवढेच उरलेले जे केस आहेत ते तुम्हाला म्हणजे पांढरे होणार नाहीत. तर त्यासाठी पण हे पाणी खूप चुंबकीय पाणी, त्यालाच रशियाला इंडिया वॉटर किंवा जादुई पाणी असं देखील तिथं म्हणतात. तर खूप असं महत्त्वपूर्ण आहे. अनेक पेशंट असतात दुर्धर आजाराने असतात तर त्यांना बऱ्याच वेळेस सूज वगैरे असते, तर त्याच्यासाठी आपण पेन किलर गोळ्या वगैरे घेतो. तर तसं न करता हे जे चुंबक आहे, समजा गुडघ्याला सूज आहे तुमच्या, हे जे लाल चुंबक आहे हे तुम्ही गुडघ्यावर जरी फिरवलं तरी तुमची सूज उतरणार आहे. समजा पायाला मुंग्या येतात तुमच्या, बऱ्याच वेळेस काय झालं असतं की आपले जे नसांमध्ये देखील नस जे असतात ते खूप दुखत असतात किंवा पायाला मुंग्या येत असतात. तर त्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं की लोखंडाच्या संपर्कात येऊ द्यायचं नाहीये. ह्याचे जे 10 वर्षापर्यंत हे टिकते, फक्त लोखंडाच्या संपर्कात हे येऊ द्यायचं नाही, लाकडावर ठेवायचंय. लाकडावर ठेवून आपल्याला काय करायचंय की जेव्हा आपण पाय ठेवतो दोन्ही त्यावेळेस समोर एक लाकडी पाट घ्यायचा आहे. त्या लाकडी पाटावर 2 चुंबक ठेवायचे, त्याच्यावर पाय ठेवायचे. म्हणजे पायातल्या जे काही वेदना असतील, सूज असतील ती कमी होण्यास आपल्याला मदत होते. समजा हातात मुंग्या आहेत, हात वर जात नाही, हातासाठी त्रास आहे, तर हातामध्ये देखील आपण घेऊन बसतो. फक्त अट एकच आहे की लाकडी खुर्ची किंवा प्लॅस्टिकची खुर्ची पाहिजे, लोखंडाच्या संपर्कात आपण येता कामा नये. बस एवढीच ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. याचबरोबर यामध्ये जे आहे ते एक जे आहे ते उत्तर ध्रुव, दुसरं जे आहे ते दक्षिण ध्रुव, या दोन्ही ध्रुवाची ताकद आपल्याला मिळते ह्याद्वारे. म्हणूनच आपण ते पाणी काय करतोय आपण मिक्स करून पितोय. पण काही क्रिटिकल पेशंट असे असतात की ज्यांना उष्णतेचा खूप त्रास असतो. उष्णतेचा त्रास असेल तर त्यांनी काय करायचं, लाल चुंबक बाजूला काढायचं, निळ्या चुंबकचं जे पाणी आहे तेच फक्त प्यायचं, जेणेकरून तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही, उष्णता कमी होईल. सकाळी उठून हे पाणी प्यायचंय आणि मग तुम्ही बाहेर काढायचं, तर तुम्हाला तुमचा उष्णतेचा त्रास कमी झालेला दिसेल. समजा कुणाला खूप थंडी वाजते किंवा उष्णता अजिबात नाही शरीरात, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, लाल चुंबकाचा वापर करायचा आणि लाल चुंबकावर ते पाणी ठेवून ते प्यायचं. नसेल तर सर्वोत्तम जी पद्धत आहे ते तुम्हाला मी सांगितली की दोन्ही पाणी मिक्स करा आणि ते पाणी पीत जावा. याचबरोबर अनेक लोकांना आता मानदुखी, पाठदुखीचा त्रास, मानेच्या इथे वापरायचं नाही, पण पाठीला तुम्ही हे वापरू शकता. पाठीच्या साईडला इथे 2 बॅक साईडला तुम्ही हे ठेवू शकता हे चुंबक, तर त्याच्यामध्ये देखील तुमची वेदना कमी झालेली तुम्हाला दिसेल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीने, या कृतीने देखील आपण अनेक रीतीने औषधाविना जगायला शिकलं पाहिजे. तर ही चीनमध्ये असेल, जपानमध्ये असेल, मलेशियामध्ये असेल, तर इकडे सगळीकडे खूप पद्धत आहे. आपल्याकडे देखील आता कोरोना काळामध्ये बऱ्याच प्रमाणात ह्या गोष्टींना प्रतिसाद मिळत आहे. तर हा प्रतिसाद अजून देखील वाढावा हीच इच्छा आहे. तसेच आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय कृती केल्या पाहिजेत, विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे.
तर ती एक मी तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. आपण जेव्हा आंघोळ करतो, आंघोळ करत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपल्या शरीराचा थंड ठेवायचं आहे, कारण उष्णता वाढलेली आहे. तर आपण जेव्हा आंघोळ करतो त्यावेळेस पहिला जो तांबे आहे ज्याला म्हणतो आपण, बरेच जण डोक्यावर घेतात, तो डोक्यावर घेऊ नका. पॅरालिसिसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण डोक्यावर तांब्या डायरेक्ट घेतो. डायरेक्ट हा जो आहे पॉईंट, तर त्या ठिकाणी स्ट्रोक बसतो. त्यामुळे तसं न करता आपण काय करायचं, ह्या ठिकाणी खाली हात धरायचा आणि आपला जो तांब्या आहे त्या रीतीने घ्यायचा, जेणेकरून 72,000 नस नाडींचं जे केंद्र आहे ते महत्वाचं आपलं हे केंद्र आहे, हे शांत असेल तर आपलं देखील शांत राहणार आहे. तर एक थंड पाणी जे आहे तो एक तांब्या आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, नाभीवर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्या पायावर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मग गुडघा, असं करत डोक्यापर्यंत जायचं. डायरेक्ट आपल्याला डोक्यावर पाणी घ्यायचं नाही. आणि ज्या वेळेस आपण हे पायावर पाणी देतोय त्याच वेळेस आपल्याला मनात आपले विचार असे ठेवले पाहिजे की आज मी माझ्या पायावर तर चांगलं चालत आहे, पण मी इतर लोकांना मी चांगलं कसं चालवू शकेन त्या पायावर. जेव्हा हातावर पाणी घेता मी हाताने मी आज चांगलंच कर्म करेन, ही जेव्हा तुम्ही भावना ठेवून आंघोळ करताल, मनाचा घोळ घालवणारी जेव्हा आंघोळ करताल, तर तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज पडणार नाही. अगदी ठामपणे माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव सांगतोय, अनेक पेशंटना आलेला अनुभव सांगतोय की हे मनाचा घोळ घालवणारी जर तुम्ही आंघोळ करायला शिकलात तर तुम्हाला गरज नाही. जेव्हा तुम्ही डोळ्याला पाणी मारून घेताल, मी आज जे बघेन ते चांगलंच बघेन, चांगलीच कृती करेन, जे ऐकेल ते मी चांगलंच ऐकेन, हे जेव्हा तुम्ही मनाशी ठाम निर्णय घेताल आणि त्या पद्धतीचे आंघोळ करताल आणि तुम्ही बाहेर पडताल, तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक पडलेला दिसेल. आणि रात्री तुम्ही झोपताना काय करायचं की ब्रश करायचं आहे, मात्र सकाळी ब्रश न करता पाणी प्यायचं आहे. कारण की आपली लाळ जी आहे ती लाळ खूप महत्वाची आहे, तर तोंडात ते पाणी घोळायचं आहे आणि ते प्यायचं आहे. तर त्याच्यामुळे काय होत आहे की त्यामुळे आपलं पोट व्यवस्थितरित्या साफ होणार आहे आणि आपल्याला कुठले कायम चूर्ण बाकीच्या इतर जेवढं मी तुम्हाला काय म्हणतो की नाही म्हणलं तर करणं भाग आहे, पण जेवढं आपल्या नैसर्गिकरित्या जे जे आपले पार्ट, दात सुद्धा लवकर काढू नका. जेवढं वाचवता येईल आपला पार्ट तेवढं वाचवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, एवढीच माझी इच्छा आहे. नाही जमलं तर ते करावं लागणार आहे, त्याचा इलाज नाहीये, पण शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न असा करा की आपला पार्ट जो नैसर्गिकरित्या जे दिलंय ते आपल्याला कशा रीतीने वाचवता येईल, करता येईल, त्याची प्रत्येकाने काळजी. कारण निसर्गाने जे दिलेलं आहे ते आर्टिफिशियल नाही शक्य. तर तुम्हाला तुमचे जे ऑर्गन्स आहेत ते व्यवस्थितरित्या जपा. आणि ह्या ज्या मी सांगितलेल्या कृती आहेत, सकाळपासून आंघोळ कशी करायची, नाश्ता कसा करायचा, जेवण कसं करायचं, तर त्याच्यामध्ये जेवण देखील करताना तुम्ही पाणी जे आहे ते एखादा दुसरा घोट प्या. कारण की काय होणार आहे की आपण बघतो की तवा गरम असतो आणि त्याच्यावर जर पाणी टाकलं तर कसं होणार आहे, तीच जी कृती आहे ती पोटाची होणार आहे की अग्नी प्रज्वलित झालेला असतो, तो अन्न मागत असतो तुम्ही पाणी देताय, विजवताय स्वतःहून तुम्ही, तो अग्नी प्रज्वलित झालेला असतो. तर तसं न करता आपण काय करायचं, एखादा दुसरा घोट, कोरडा जिन्नस खाण्यात आला एखादा दुसरा घोट पाणी प्या, पण शक्यतो जास्त पाणी पिऊ नका, पाऊण 1 तासाने पाणी प्या. अशा रीतीने जर तुम्ही तुमचं जीवन जगायला शिकलात तर निश्चितपणे. तसंच मी विनंती करेन की शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस माझ्या इथं लिमय निसर्ग उपचार केंद्र, शोभानगर 7 रस्ता इथं मोफत आरोग्य तपासणी आहे. तर आपली वात आहे, पित्त आहे का कफ आहे ही नाडी तपासून मी तुम्हाला सांगेन, त्याचा देखील आपण लाभ घ्यावा. तुम्ही इथं मला बोलवलात त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद. 10 ते 2 बसून घ्या सर्वांनी. सरांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे, उपयुक्त माहिती दिलेली आहे, त्यासाठी त्यांचा